बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला भाग आहे 36 साईज कटोरी ब्लाउजसाठी। 36 साईजची कटोरी ब्लाउज आपण 35 साईजला वापरू शकतो का? भरपूर मैत्रिणींचा हा प्रश्न, तर नक्की वापरू शकतो आपण। चला तर मग 36 साईज कटोरीचा डायग्राम कसा काढायचा व्यवस्थित समजून घ्या। आणि मी 12 भागमध्ये कटोरी ब्लाउज थेअरी दिलेली आहे, तुम्ही नक्की तो भाग बघा। जर तुम्हाला डायग्राम काढताना अडचण येत असेल तर इथे आपण 36 साईज कटोरीचा डायग्राम काढणार आहोत। माप मी इथे लिहून घेतलेली आहेत। ब्लाउजची उंची आहे 14 इंच, छाती 36, शोल्डर 5.5 कसे आले, कारण पूर्ण शोल्डर मोजायचं, त्याच्यानंतर हाफ करायचे आणि हाफमधून 1.5 इंच मायनस करून घ्यायचे। मग मी इथे 5.5 इथे शोल्डर घेतलेला आहे। पुढचा गळा 6 आपल्या आवडीनुसार घ्यायचा। मागचा गळा 10 इंच आहे। बाही लांबी आहे 5 इंच, दंडघेर आहे 13 इंच आणि मुंडाघेर आहे 19 इंच। कमर घेर 31 इंच आहे। ही झाली आपली ब्लाउजची माप। आता आपण याच्यावर डायग्राम काढून घेऊया। डायग्राम काढायच्या आधी आपण हा पेपर असा फोल्ड करून घ्यायचा आहे, डबल फोल्ड करायचा। इथे हा पेपर डबल फोल्ड केलेला आहे आणि व्यवस्थित अशी माप समजून घ्या, म्हणजे तुम्ही डायग्राम काढून व्यवस्थित असं ब्लाउज शिवू शकतात। आता इथे आपण पूर्ण उंची घेणार आहोत। पूर्ण उंची 14 आहे। 14 मध्ये आपण 1 इंच मिळवतो, पण जर तुम्ही नवीनच असाल तर 1.5 इंच घ्या, कारण शिवताना तुम्ही कमी जास्त करू शकतात म्हणून। तर मी इथे 15.5 ही उंची घेतली। उंची झाल्यानंतर आपल्याला इथे मुंड्याची उंची आपण इथे छाती 36 असल्यामुळे आपण मुंड्याची उंची इथे 6 इंच घेणार आहोत। मुंड्याची उंची झाल्यानंतर आपण इथे शोल्डर घेणार आहोत। शोल्डर आहे 5.5 प्लस अर्धा इंच घ्यायचं, म्हणजे 6 इंच आपण इथे शोल्डर घेतली, कारण शिवण्यात जातो। आणि ह्या साईडनं सुद्धा आपण 6 इंच घेणार आहोत मुंड्याची उंची। मुंड्याची उंची झाल्यानंतर आपण इथे घेणार आहोत छातीचा चौथा भाग। छाती 36 असल्यामुळे चौथा भाग 9 इंच येतात आणि 9 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच ही मार्जिन घ्यायची आहे। आपण जास्त पण घेऊ शकतो, 2 इंच घेऊ शकतो। जर कपडा तुमचा कमी जास्त शिवण्यात होत असेल तर 2 इंच मार्जिन घ्यायची। इथं 2 इंच आपण मार्जिन घेतलेली आहे आणि हा इथे आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत। आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत। 11चा इथे खाली बॉक्स येणार आहे। तुम्ही स्केल घ्या, म्हणजे तुमची लाईन वाकडी तिकडे येणार नाही। आणि इथून आपण गळा रुंदी घेणार आहोत 2.25 इंच। पुढचा गळा आहे आपला 6 इंच। शोल्डर उतरतं म्हणून काय करायचं, या साईडला अर्धा इंच घ्यायचं। अर्धा इंच घेऊन इथे जी गळा रुंदीची आपण डॉट केलेली आहे ना, तिथे अशी लाईन खेचून घ्यायची। पुढच्या गळ्याचा इथे आकार द्यायचा आहे। जर तुम्हाला व्यवस्थित आकार देता येत नसेल गोल गळ्याचा तर चौकोन बॉक्स करायचा आणि इथून 1 इंच घ्यायचे। 1 इंच घेऊन असा गोल आकार द्यायचा आहे, म्हणजे ब्लाउजचा आकार खूप छान असा गोल येतो। आता इथून आपल्याला घ्यायचे आहेत 1.5 इंच मुंड्याचे आकार देण्यासाठी आणि इथून जो आतला आपला मुंड्याचा आकार आहे तो 1.5 इंचावर घ्यायचा आणि इथे आपण बॅक साईडचा आकार इथं दिलेला आहे मुंड्याचा। आणि हा आकार देताना अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं, म्हणजे शोल्डरच्या इथे आपल्या गोड येत नाही। योग पट्टी काढण्यासाठी इकडच्या साईडनं 2.5 इंच घ्यायचे आहेत आणि इकडून 3.5 इंच घ्यायचे आहेत। जर तुम्हाला डायरेक्ट क्रॉस काढता येत नसेल तर तुम्ही अशी सरळ लाईन घ्या। सरळ लाईन घेऊन हे बघा असं तुम्ही आकार देऊ शकता।
इथे आपण पाठचा गळ्याचा शेप दिलेला नाही आहे. कटोरी काढण्यासाठी आपण इथून 2.5 इंच घेणार आहोत. 36 साईजसाठी 6 इंचाची आपण इथे कटोरी ठेवणार आहोत. गळ्याकडच्या साईडने मी 6 इंच घेतलेले आहेत आणि इथून आपण कटोरीचा आकार देऊन घेणार आहोत. गोल आकार द्यायचा. हे बघा, समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने मी इथे घेतलं. इथून मी पूर्ण उंची घेतली. पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच मार्जिन केले. उंची झाल्यानंतर मी ते मुंडा घेतला 6 इंच 36 छातीसाठी. नंतर आपण शोल्डर 5.5 इंच घेतले प्लस त्याच्यात अर्धा इंच मार्जिन घेतलेले आहे, कारण शिवण्यात जातं ना, म्हणून मी 6 इंचाची शोल्डर ठेवली आहे. इकडूनही मुंडा आपण 6 इंच घेतलेला आहे. मुंडा झाल्यानंतर आपण बाहीचे शेप दिलेले आहेत. इथून मी 1.5 इंचावर हे अंतर घेतलेलं आहे आणि हा बॅक साईडचा मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि हा आतला आकार 1.25 इंचावर दिलेला आहे. इथून मी 2.5 इंच घेतले आणि या साईडनं 3.5 इंच घेतलेलं आहे. आणि कटोरीचा शेप देण्यासाठी आपण 36 साईडसाठी इथून 6 इंच घेतलेले आहेत. गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. पुढचा गळा इथून आपण 2.5 इंच घेतलेला आहे. इथे आपला डायग्राम कंप्लीट झालेला आहे. कट करून घेऊया. दुसऱ्या पेपरवर वाढवायची कशी तेही मी तुम्हाला इथे दाखवते. हा आपला पाठचा भाग आहे. आपल्या आवडीनुसार इथे गळा तयार करून घ्यायचा आहे. आधी आपण कट करून घेतलेला आहे. आता पेपरवर वाढवायचा कसा तेही बघूया. पेपरवर वाढवून घेण्याच्या आधी आपण बाही तयार करून घेऊया. बाहीची उंची 5 इंच आहे प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायची, म्हणजे 6.5 इंच ही बाहीची उंची झाली. आणि बाही घेर घेण्यासाठी म्हणजे बाहीची रुंदी घेण्यासाठी इथे छातीचा चौथा भाग करावा लागतो. छाती आपली 36 इंच आहे तर छातीचा चौथा भाग 9 इंच येतात. तर आपल्याला इथे बाहीची गळी ठेवण्यासाठी 9 इंच घ्यायचे आहेत. इथे फक्त छातीचा चौथा भाग करायचा, प्लस करायचे नाही. आता इकडून आपण 6 इंच 6.5 इंच घेणार आहोत आणि हा बॉक्स तयार करून घेणार आहोत. तुम्ही स्केल घ्या. मला सवय असल्यामुळे मी सहज लाईन काढू शकते. इथे आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बाहीचा शेप देण्यासाठी इथून आपल्याला 2.25 इंच घ्यायचे आहेत. किती? 2.25 इंच. इथे दंडगेर घ्यायचे. दंडगेरचे हाफ घ्यायचे. दंडगेर 13 इंच आहे तर त्याचे हाफ झाले 6.5. सिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचे. क्रॉस लाईन काढून घ्यायची इथे. आणि बाहीला शेप देण्यासाठी इथून 2.5 इंच घ्यायचे आपल्याला, म्हणजे बाहीचा शेप अगदी व्यवस्थित येतो. हे बघा, याच्यात मिळवायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपला बाहीचा शेप येतो. आणि फिश कटमध्ये इथे आकार द्यायचा आहे. 1/2 इंच खाली घ्यायचं आणि अर्ध्यातून हे याला मिळवायचं आहे. अशा पद्धतीने बाहीचा शेप द्यायचा आहे. इथे बाहीसुद्धा आपली तयार झाली. समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने आपण बाही तयार करून घेतली. मी पुन्हा समजवते. इथे बाहीची उंची 5 इंच आहे. 5 मध्ये आपण 1.5 इंच मार्जिन केले. 6.5 इंच आपली बाहीची लांबी झाली. बाहीची रुंदी घेण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग घेतला आहे. छाती 36 असल्यामुळे चौथा भाग 9 इंच येतो. आपण फक्त 9 इंच इथे घेतले. इथून 9 इंच घेतले. इकडून 6.5 इंच घेतले आणि इकडूनही 9 इंच घेतले. तर आपण असा चौकोन बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि बाहीसाठी इथून 2.25 इंच घेतले बाहीचा आकार देण्यासाठी, म्हणजे मुंड्याचे जे आकार आहेत ना ते देण्यासाठी. इथून मी 2.25 इंच घेतले. आणि दंडगेरचे हाफ घेतले. दंडगेर 13 असल्यामुळे त्याचे हाफ 6.5 झाले आणि प्लस मी 2 इंच मार्जिन घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण इथे बाहीचा हा डायग्राम काढून घेतलेला आहे.
इथे आपली बाही झाली. कटोरी वाढवून घेणार आहोत आपण. हे बघा, इथे मी कटोरी आहे तशी आखून घेणार आहे. कटोरी आहे तशी आखून घेतली. या साईडनं आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहेत. इकडच्या साईडनं 1.5 इंच घ्यायचे, इकडच्या साईडनं 1.5 इंच घ्यायचे, या साईडनं 1.25 इंच घ्यायचे आहेत आणि इकडून सुद्धा 1.25 इंच घ्यायचे आहेत. 1.25 इंच घेऊन आपण हा गोल गळ्याचा आकार इथं देऊन घेणार आहोत. हे जॉईन करून घ्यायचं इथे. हे बघा, अशा पद्धतीने ह्या कटोरीचा डायग्राम तयार होतो. 36 साईजसाठी. हे बघा, हे आता आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. जॉईन झाल्यानंतर याचं आपल्याला मध्य करायचं आहे. आता ही आपली कटोरी 9 इंचाची आली. 9चे आप झाले 4.5 इंच. 4.5 मी इथं टिप लावून घेतली आहे. मध्य केल्यानंतर आपण वरती 1.5 इंच वाढवणार आहोत. इथे 1.5 इंच वाढवायचे आणि मी अशी लाईन काढून घेतली बघा. आणि याच्या खाली आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे. खाली 1.5 इंच वाढवल्यानंतर इकडून घ्यायचे आहेत आपल्याला 1.5 इंच आणि या साईडनं सुद्धा 1.5 इंच. 1.5 इंच घेतल्यानंतर हा पॉईंट आहे ना, हा इथून असं आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. हा आपण टक्स का दिला, हा आपला आहे टक्स पॉईंट. तर ही लाईन आपण असं येथे जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली. बघा, या ठिकाणी आपला डायग्राम कटिंग झालेला आहे. कटोरीचा साईडचा भाग, योगपट्टी, पाठचा भाग आणि बाही. ते बघा, कटोरी मी तुम्हाला दाखवते. हे जे टोक आहे या टोकावर ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपण जो टक्स घेतला आहे मी तो इथे फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपली कटोरी छान तयार होते. हे बघा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आपले हे कटोरी ब्लाउजच्या डायग्रामचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथे परफेक्ट ब्लाऊज कटिंग करून शिवता येईल. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.